नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वाची असणारी ही पवित्र पोर्टल प्रणाली जी आधारित आहे साधारणतः या झालेल्या तिसऱ्या टेट वरती. विद्यार्थी मित्र संपूर्ण राज्यभरातले आस लावून बसलेले आहेत की एकदाची ती कधी पूर्ण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्षापूर्वी झालेली ही तिसरी टेट मध्यंतरीच्या कालखंडामध्ये विद्यार्थी मित्रांनी त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं, सेल्फ सर्टिफाय केलं. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जेवढ्या काही नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद म्हणजे या स्थानिक स्वराज्य असतील किंवा खाजगी संस्था असतील, त्यांच्या संपूर्णतः या जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठीच्या मुदत देण्यात आल्या होत्या. ही मुदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली मागच्या 2 महिन्यापूर्वी 1/5/2026 ला आणि आजतागायत ती प्रक्रिया अजूनही चालूच आहे. अजूनही प्रशासन याच प्रक्रियेमध्ये अडकलं आहे की जेवढ्या काही संस्था असतील किंवा इतर जागा असतील त्या पवित्र पोर्टलवरती अपलोड करणे. 2च दिवसापूर्वी आपण एक बातमी बघितली की राज्यभरामध्ये साधारणतः 15 ते 18,000 नवीन ही शिक्षक भरती होणार आहे याच पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे. आणि आपण बघतोय अजूनही बऱ्याचशा अशा काही संस्था आहेत की ज्या अपलोड करणं, त्यांच्या जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड करणं बाकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी म्हटलं गेलं की 15 ऑगस्ट पूर्वी नवीन या शिक्षकांची वर्णी या पवित्र पोर्टलवरती लागणार आहे. परंतु आपण बघतोय आता नवीन जी तारीख येणार आहे तसं पाहता त्यानंतरच्या काही किती दिवस शिल्लक आहेत आणि खरंच आपली 15 ऑगस्टच्या अगोदरपर्यंत नवीन शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी रुजू होतील का? हा प्रश्न आपल्याकडे उपस्थित आहे. जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असणारी ही तारीख. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, माहिती शेअर करा. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आणि आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. जसं या पवित्र पोर्टलची प्रक्रिया चालू आहे अगदी त्याच पद्धतीने बघतोय आपण 28 मेला होणारी 28 जूनला होणारी टीईटीची परीक्षा आदल्या दिवशी पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली आणि पुढे ढकलण्यात आली. आजतागायत तोही प्रश्न आपल्याकडे आहे की बाबा ती नवीन होणारी परीक्षा कधी होईल. मग विद्यार्थी मित्रांमध्ये संभ्रमावस्था आहे. इतके दिवस अभ्यासामध्ये कंटिन्युटी होती, उद्याच पेपर द्यायचा आहे, परंतु आता विलंब पडल्यामुळे आता साहजिकच आहे त्यांच्या अभ्यासावरती त्याचा विपरीत परिणाम होतोय. आणि खास त्याच्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण अत्यंत माफक दरामध्ये फक्त आणि फक्त 999 रुपयाला आपण गुरुवारी 1.0 बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करतोय. रेकॉर्डिंग स्वरूपाची असणारी ही बॅच जिथं मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लागते. परिपूर्ण यामध्ये तयारी होईल आणि जेव्हा केव्हा परीक्षा घेतली जाईल त्यावेळेस या संपूर्ण तयारीद्वारे तुमचं यावर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की साकार होणार आहे. काय करायचं, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आणि बॅच विषयी सर्व डिटेल जाणून घ्यायचे आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा. म्हणजे जेव्हा केव्हा पेपर होतील तुम्हाला पात्रता धारण करायला ही बॅच खूप उपयुक्त ठरेल. बघा, आलेलं परिपत्रक जाणून घेऊयात. मागच्या 2च दिवसापूर्वी आलेलं 10/7/2026 च काय म्हटलं गेलंय बघा. पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक म्हणजे शिक्षक पदभरती जाहिरातीच्या नोंदणी कराय कधी सुरू झालं हे 1/5/2026. 10/7 म्हणजे गेली 2 महिने फक्त आणि फक्त पवित्र पोर्टलवरती जाहिराती नोंदवण्याचा टॅब ओपन आहे. त्याच्या अगोदर आता वर्ष उलटून गेलं. आपण 2025 मध्ये दिली गेलेली ही टेटची एक्झाम आस लावून बसलेले आहेत विद्यार्थी मित्र. कधी एकदाच आपल्याला त्या प्रेफरन्स फॉर्म भरण्याची कारवाई सुरू होईल आणि पुढे आपलं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार होईल. पासून व्यवस्थापनास सुविधा देण्यात आली आहे. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती नोंदवण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. तथापि काही व्यवस्थापनात जाहिरात नोंद करण्याचा कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टल जाहिरात सिद्ध करण्यासाठी कधी दिली अंतिम, आणखीन इथून पुढचे 10 दिवस म्हणजे 20/7/2026 पर्यंत अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही अखेरची ठरावी
अशी मी कृपा करतोय. राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यात ती वेबसाईट दिलेली आहे, हे संकेतस्थळ दिले, त्याच्यावरती अपलोड करा. शैक्षणिक व्यवस्थापना पदभरतीसाठी जाहिराती देण्यासाठी काही अडचणी असल्यास वेबसाईट दिले त्याच्याशी संपर्क करा. विद्यार्थी मित्रांनो, आता एक्सटेंड झालेले आहे हे तर कन्फर्म झालं. किती तारीख मिळाली शेवटची हे सुद्धा कन्फर्म झालं. आता राहिला मुद्दा, आपण समजूयात की बाबा मध्ये 2-4 दिवसापूर्वी एक शासनाचा जी-आर काढला. त्या जी-आर मध्ये जेवढ्या काही वादातीत संस्था होत्या की 2 संस्थांमध्ये वाद निर्माण झाला होता आणि पवित्र पोर्टलवरती त्या जागा अपलोड होतच नव्हत्या. वर्षभरापेक्षा जास्त वाद असल्यामुळं त्या अपलोड झाल्या नव्हत्या आणि त्यांना आता शासनाने त्या अपलोड करण्यासाठी काय दिलेलं आहे, जी-आर द्वारे त्यांना संपूर्ण ती भरती प्रक्रियेच्या संदर्भात कारवाई दिली गेलेली आहे. त्या संदर्भात जर त्या अपलोड नाही केल्या तर काय कारवाई केली जाऊ शकते हे सुद्धा नमूद केलंय. आपण समजूयात की बाबा त्या जी-आर द्वारे आणखीन संस्था अपलोड होणं बाकी आहे. ठीक आहे बाबा, त्या जर अपलोड झाल्या तर आणखीन संधी उपलब्ध होईल विद्यार्थी मित्रांसाठी आणि त्या आणखीन आपल्यासाठी एक गोष्ट की ह्या संपूर्ण जागा अपलोड होतील आणि आणखीन जागा वाढतील. त्यानंतर आणखीन एक आपल्याला शासनाचा जो निर्णय जो दिला गेलेला आहे, जो क्रीडा शिक्षक असेल, संगीत असेल, चित्रकला असेल, शारीरिक शिक्षण या संपूर्ण जागा यावर्षी अपलोड होणार आहेत पवित्र पोर्टलवरती. आशा करूयात या संपूर्ण जागा सगळ्याच्या सगळ्या जागा अपलोड व्हाव्यात या पवित्र पोर्टलवरती. ठीक आहे, तुम्ही एक्सटेंड करता आहात, हरकत नाही, परंतु त्या एक्सटेंड मध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त जागा अपलोड व्हाव्यात अशी आशा करतोय. बघूयात, ही दिलेली अखेरची 20/7/2026 ही तारीख अखेरची ठरावी आणि लगेच जो विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठीचा जो कालावधी आहे तो देण्यात यावा, जेणेकरून तुम्ही जे नमूद केलं आहे की 2 महिन्यामध्ये आम्ही मोठी शिक्षक भरती करत आहोत, त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठराल आणि जे स्वप्न पाहतायत, उराशी बाळगून आहेत गेले कित्येक दिवसापासून शिक्षक बनण्याचं, ते स्वप्न सरते शेवटी साकार होईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण अपडेटसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या अशाच अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.